साहेब नमस्ते. मी सचिन पाटील बोलतो. बोला की लोकमान्य न्यूज बोला की डिजिटल मीडिया चॅनलहून. बोला ना. साहेब, जनतेतून अनेक 2-3 प्रश्न येत आहेत. हा. ते त्यांच्याकरवी मला सांगितले की आपण साहेबांच्याकडून त्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्या, बोला ना. म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. बोला की. तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकाच्या या निवडणुका लागत आहेत. हा. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची व्यूहरचना कशी असेल हे जनतेला जाणून घ्यायचं आहे. त्या संदर्भात व्यूहरचना म्हणण्यापेक्षा निवडणुका लागल्यानंतर काही लोक कामाला लागतात. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आणि पदाधिकारी रोज त्या लढाईची तयारी करत असतात. आणि त्या पद्धतीने सन्माननीय संपर्क प्रमुख आणि आमचे उपनेते अरुणभाई दुधोडकर साहेबांनी गेली 4 दिवसापूर्वी बैठक घेऊन पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे. आणि आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्ही जास्तीत जास्त जागेवर आम्ही निवडून येऊ अशी आम्हाला खात्री आहे. भविष्यामध्ये 7, 8, 9 दरम्यान शिवसेना नेते आणि आमदार आणि सचिव विनायक राऊत साहेब आणि आमचे प्रभू साहेब आणि आमचे दुधोडकर साहेब ह्या जिल्ह्याची परत आढावा बैठक घेतील. स्वतंत्र लढायचं का कुणाला बरोबर घेऊन लढायचं हा निर्णय काही दिवसामध्ये आमचा होईल आणि तो निर्णय सन्मान्य पक्षप्रमुख जाहीर करतील. आता साहेब, दुसरा प्रश्न आहे तो माझ्या मुखातून आहे. हा. पण आम्ही मीडियाचा प्रतिनिधी म्हणून ज्या ज्यावेळी ग्राउंडला जातो हा. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मानणारी हा. आणि त्याचं हित जोपासणारे असे काही मतदार आहेत. त्यांनी मला असं सूचित केलं की हा. हा प्रश्न साहेबांना विचारावा, म्हणून हा प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी विचारतोय की हा. उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या पक्षासाठी म्हणून हा. आपसातील मतभेद बाजूला सारून हा. एकजुटीने या सर्व आगामी निवडणुकीला हा. आपण सामोरे जाणार का? नाही, 100% तुम्हाला सांगतो त्या शिवसेना आमचे जे शिवसेना प्रमुख आमचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आम्हाला आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेने पक्षप्रमुख यांची आम्हाला शिकवण आहे. हं, पक्ष म्हणण्यात देशभरात प्रत्येक ठिकाणी मतभेद थोडेफार असतात. पण जेव्हा घरावर हल्ला होतो हं. तेव्हा सर्व शिवसैनिक एकत्रित हल्ला परतावून लावण्याची तयारी ठेवतात. आणि यावेळी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सगळे एकत्र येऊन हा हल्ला परतवून लावून आम्ही ही निवडणूक जिंकण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नशील राहू. पण काल परवा काही मीडियामध्ये एक लेख आले की त्यामध्ये तुमच्याही वाचनात आला असेल हा. की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची प्रत्येकाची दिशा वेगळी दिसत आहे. हा. म्हणूनच सातत्याने या 2 दिवसात अनेक लोकांनी माझ्याकडे ती व्यथा बोलून दाखवली. हम्म. त्यांना ही अपेक्षा आहे की खरोखरच जर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील सर्व तुमच्यासारखे नेते एकत्र आले तर हा. एक कोल्हापूरमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल. आणि पक्ष जिवंत असण्याची चिन्ह ज्याला म्हणतो आपण ना, हं, मतभेद आणि काही वाद किरकोळ असतात ते हं, तुम्हाला म्हणतो आपल्या ते ताटातलं वाटतं वाटीत ताटात असतं ते. हं. पण तो पक्ष जिवंत असण्याची चिन्ह आहे ती. आणि शिवसेनेला आमच्या पक्षाला मानणारा कोल्हापुरात फार मोठ्या प्रमाणात वर्ग आहे. तो अनेक वर्षापासून अनेक वेळा आमचे आमदार इथं झालेले आहेत. त्या जिल्ह्यामध्ये 6 आमदार झाले आमचे, 2 खासदार झाले आमचे. तर दुर्दैव आहे, त्याला दुर्बुद्धी झाली ती सोडून गेले, आम्हाला हरकत नाही. परंतु आम्ही लढाई सोडून बाजूला पडणारी माणसं नाही. आम्ही अंगावर घेऊन छातीवर लढणारी घेऊन गोळ्या घेऊन लढणारी माणसं आहोत आम्ही. त्यामुळे भविष्यात तुम्हाला निवडणुकीत दिसेल की सर्वजण एका दिलाने महापालिका आणि स्वराज्य संस्था ज्या निवडणूक आहेत ते एका दिलाने निवडणुका लढताना दिसतील तुम्हाला. म्हणजे तुम्ही जी आता प्रतिक्रिया दिली हा. त्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्ष आहे त्याची हा. हितचिंतकांना एक ही आनंदाची वार्ता आहे की तुम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून पक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहात. म्हणजे जिथं जिथं मशाल आहे किंवा जिथे जिथं समजा पक्षप्रमुखाने आदेश दिलाच, हं, वरिष्ठांनी आदेश दिलाच आणि बाबा कुठं महाविकास आघाडी झाली हं. तर त्या पक्षाची आम्ही कायमच सांगतो आम्हाला दिलेला आदेश हा निवडणूक नाही, आम्ही लढाई आमची असते. अन्य पक्षाला काय असते मला माहित नाही. पण आम्ही ती लढाई जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. तो त्या पद्धतीने सर्वांनी जर प्रयत्न केला तर नक्की भगवा फडकेल सगळं. ठीक. म्हणजे ती एक आनंदाचीच बातमी असणार आहे आणि विरोधकांच्या मध्ये विरोधकांना हादरवून टाकणारी तुम्ही अशी प्रतिक्रिया दिली आहे. हो, निश्चित विरोधकांच्या मध्ये असा त्या आभास आहे की तुम्ही एकत्रित नाही, पण तुम्ही जो नाही, आता आता संदेश तुम्ही दिलेला आहे. तसं जर विचारलं तर विरोधक कुठे एकत्र आहेत? विरोधक एकत्र आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का? कोल्हापूरला म्हणायचंय काय? तर आम्हाला सुद्धा ऐकायला मिळतं ना असं.
परवाच आता तुम्ही जर बघितलं तर छत्रपती प्रेमीला राजेमध्ये आपल्याला मोठ्या काही निधींची संकल्पना आणून तिथं आपल्याला कालच उद्घाटन झालं बघितलं. हम्म, पालकमंत्री साहेबांचा तिथे उल्लेख होता का हो? त्याचा फोटो होता का हो? पालकमंत्री आहेत ते ना. हम्म, हम्म, आणि ज्या पद्धतीने सगळ्या संस्थांमध्ये सहकार संस्थांनी लोक एकत्र येत आहेत, का कोल्हापूरच्या प्रश्नावर विकासाच्या प्रश्नावर एकत्र येत नाहीत लोक? ही मग पाणी, रस्ते, कचरा, किती वर्ष कोल्हापूर मागे गेलेला आहे ह्या लोकांच्या धोरणामुळे. त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठला विकास झालाय? कुणी कोण सांगते का? विकास झाला तर काही लोकांचा झाला, दलबदलू लोकांचा, स्वार्थी लोकांचा. जनतेचा विकास कुठे झालाय? कोल्हापूरचा विकास कुठे झालाय? हे कोल्हापूरकरांना माहिती आहे चांगलं. आणि त्या पद्धतीने कोल्हापूरकर स्वसज्ज आहेत त्यांना धडा शिकवायला. तुम्ही रोजच बघताय तुमच्या माध्यमातून किती खड्डे, किती पाण्याची दुर्दशा चालू झाली आहे, किती ठिकाणी पाणी सणावारा मिळतं, नाही मिळतं, कोण पुढे आहेत? अगदी त्या बरोबर. गोष्टी सगळ्या जनता शाणी आहे आणि त्यामुळे जनता शाणी असल्या कारण आम्हाला खात्री आहे हे विरोधकांना धूळ चारतील यावेळी. पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलसाठी एवढी दिलखुलास आणि ओके, चांगली बस. प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. नाही, तुम्ही सुद्धा खूप आणखी चांगले प्रश्न विचारले. तुम्ही मला जनतेसंदर्भात विचारले, जनहिताचे प्रश्न विचारले. तुम्हाला सुद्धा तुमचं अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला. भविष्यात सुद्धा मला जेव्हा जेव्हा काही असे प्रश्न भेडसावतील हा, तेव्हा मी आवर्जून, तुम्ही एवढे छान मला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आवर्जून त्या जनतेच्या आवाजासाठी आणि जनतेच्या निश्चित प्रेमासाठी सचिनराव, मी निश्चित तुमची प्रतिक्रिया पुढे भविष्यात देईन. निश्चित सचिनराव. धन्यवाद. चला, जय धन्यवाद. महाराज. धन्यवाद.